किती वाटते का चला तुम्ही चला होले होले अशी वरे वाटतं ना. अशा पद्धतीने आम्ही चढणीला लागलेलो आहे. आता पहिली चढण लागली छोटीशी, अगदी काय हे नाही. माग माझ्या सूर्य उगवलेला आहे. आता सुरुवात झाली चढायला. हळूहळू हळूहळू सगळीकडं चढण लागणार आहे. आता जर एवढी एनर्जी दिसत असली तरी बघत राहा शेवटपर्यंत की तुम्हाला शेवटपर्यंत अशी एनर्जी दिसते का डल होऊन जाते. हे बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत जोडून राहा व्हिडिओला. बघूया काय काय होते पुढं. सह्याद्रीमधील जंगलामधील मुंग्यांचं हे आहे वारुळ. पावसापासून किंवा थंडीपासून उन्हापासून संरक्षण होण्यासाठी त्यांनी कवच असं आच्छादन केलेलं आहे. डॉक्टरांनी पूर्वी रतनगड केलेला असल्यामुळं आम्ही त्यांच्या मागावर जातोय. ते जशा वाटेने जातील तसे. फक्त पायवाटे बघू शकता, दोन्ही बाजूला भरपूर झाडं आहेत आणि ज्या दिशेने डॉक्टर जातील तिकडून आम्ही चाललोय. आता त्यांना जर रस्ता माहिती तेच आम्हाला इथनं बाहेर काढतील. छोटासा प्रॉब्लेम झालाय इथं. आम्हाला आता रस्ता नाही सापडत आहे. नक्की माहिती नाही कोणत्या बाजूने जायचंय. तर आम्ही विचार करतोय आता फक्त नक्की कोणत्या रस्त्याने जायचंय. तिकडं युवराज बघायला गेलाय कुठून रस्ता आहे काय. आणि ह्या बाजूला गड आहे. आम्ही बघतो आता इथं सगळे उभे आहेत. बघा काय होते बघू आता कसं काय कोणत्या रोडने जायचं. निबिड अरण्य, लांबून काहीतरी कुठल्या तरी एका प्राण्याचा आवाज येतोय. बहुतेक वानर वगैरे असावी, तसाच पद्धतीचा आवाज आहे चित्कार. आणि आम्ही आता रस्ता शोधत इकडनं मार्ग काढत चाललोय. बघत राहा शेवटपर्यंत की आम्ही तिथं पोचतोय का, आम्हाला वाट मिळते का. अशा निबिड अरण्यातनं आम्ही आता प्रवास करतोय. काय एक नंबर पाणी आहे निसर्गातलं आपलं, शुद्ध एकदम नॅचरल पाणी. काय करतात ते विराट कोहलीच्या पाण्याला, त्याला पण लाजून एवढं नागपुळा पाणी. वा मजाक करताय की रे पुष्पा. पुष्पा धंदे में मजाक नहीं करता. पुष्पा से धंदा लय मजा आता. आणखीन पण आम्हाला रस्ता सापडलेला नाही. आम्ही जशी पायवाट चालली त्या दृष्टीने चाललोय. मध्ये मध्ये काही ठिकाणी बाटल्या लावलेल्या दिसल्या, काही ठिकाणी दगडी लावलेली दिसली. त्याला फॉलो करत आम्ही चाललोय. आम्हाला वाटत नाही आम्ही चढतोय, बहुतेक ठिकाणी तर आम्ही उतरतोय असंच दिसतंय. बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा आम्ही उतरतच चाललोय. नक्की लक्षात आहे ना ही वाट हीच आहे का. कोणती इथे एक पायवाट सापडली आपल्याला. बघूया ही पायवाट आहे का, आपण दुसऱ्या वाटेने आलोय का. हे बघा इथे एक पायवाट दिसते, कदाचित ही पायवाट असावी. हां हे बघा कदाचित. बघूया ह्या पायवाटेने आपण कुठं जातोय. आत्ता आम्ही शोधत आलो आणि ह्या वाटेला येऊन मिळलोय. दम भरतोय भरपूर, चढण चांगलीच आहे. आपल्याला वाट सापडली म्हणायची. फायनली वाट सापडली. बऱ्याच भटकून आपण शेवटी मुख्य वाटेवर आलोय. आता काय रस्ता चुकायला नाही पाहिजे. वाट सुरू वाट चुकतो.
असा हा रतनगड. हेच वाट आहे ना पण आता सह्याद्रीचे रतनगड. प्रत्येक वेळी वेगळ्या रस्त्याने मार्ग दाखवणारा रतनगड. रत्न म्हणजे रतनगड. असंख्य वाटा आहेत गडाला. तर एक तुम्हाला सौंदर्य दाखवतो. जसं आपण ह्या वाटेतनं बाहेर येऊ, सपाटीचा प्रदेश लागला की समोर बघा विहंगम दृश्य. पहिल्या पठारावर आपण पोचलोय. रतनगड अजून भरपूर लांब आहे. नेड आता जवळ आलंय, स्पष्ट दिसतंय. आणि इथं जरा सपाट भूप्रदेश लागलेला आहे, बघू शकता. सगळे कसे फासफूस करत आहेत. सगळे वाघ फासफूस करतात. गमछाक झाली गप करता येईल. आणि ती जी दिसत होती आता आल्यावर फार एनर्जी डाऊन झालेली आहे. अजून भरपूर चढायचंय. वाट चुकल्यामुळं जरा जास्तीच चाल झालेली आहे, त्यामुळे जरा फासफूस जास्त होती. हरपली. पण वाट सापडली आम्हाला. आम्ही आता रतनगडाच्या पहिल्या पठारावर आलेलो आहे. जास्त वर काहीच तेजी राहायची ना अजून. विशेष म्हणजे स्वच्छता भरपूर आहे. प्लास्टिक, कचरा, कागद, कपटे इथं काय टाकलेले दिसत नाहीत. कृपया सगळ्यांनी विनंती असंच ठेवा, कचरा करू नका. तेव्हा तुम्हाला निसर्गात ह्या अशा गोष्टी सापडतील. बघा हे बघा, जंगलातला वळू पिसाळा आहे बघा. तोंड धुवायची नवीन पद्धती. नैसर्गिक द्रव्याचा वापर करून तोंड धुवायचा प्रकार चालू आहे इथं. बघा कशा पद्धतीने तोंड. कसं काय वाटतंय आता तोंड धुतलं? एक नंबर. गार आहे का? गार एक नंबर. फ्रेश आहे ना एकदम? फ्रेश. आता बऱ्यापैकी चढण वर चलत आलोय. हा असा रस्ता लागलाय. आता दम भरपूर भरलाय. वरती बघू शकता अशा काठ्या आहेत वाळलेल्या, खाली हिरवं आहे. आणि ह्या सगळ्यातनं आपण गडाच्या जवळजवळ येत चाललोय. आता 50% आपण वर आलोय. 50% गड राहिलाय. थोडा सपाटीचा भूप्रदेश आहे. मध्ये आम्ही थांबून थोडंसं अल्पोपहार केला, ज्यामध्ये सफरचंद किंवा संत्री वगैरे अशा गोष्टी खाल्ल्या. पाणीदार फळं खाल्ल्यामुळे थोडीशी एनर्जी आली. आणि आम्ही आता 50% गडावरती पोचलेलो आहे. थोड्याच वेळात आम्ही गडावर पूर्ण पोचू. वाट बघा, एकदम छोटीशी अरुंद अशी वाट आहे. आणि त्याच्याने आपला प्रवास सुरू आहे. अशा वाटेवर चालताना नेहमी पायात असे शूज असावेत, जेणेकरून एकदम निबिडाने रमणीत असल्यामुळे इथल्या कुठल्या विंचू काट्याचा पासून आपल्याला संरक्षण मिळू शकतं. तर अशा पद्धतीने मजल दर मजल करत आम्ही पाऊल वाट चढतोय आणि 50% गडापर्यंत पोचलोय. तर इथून असा फिरवून आम्हाला इकडे जायचं आहे रतनगडाकडं. हा एवढा याडा आहे अजून चाललंय. हे बघा युवराज येतोय. युवराज काय सांगशील चढणीबद्दल? चढाई तर अत्यंत अवघड आहे आणि वाटा भरपूर आहे, त्याच्यामुळे चुकायची शक्यता जास्त आहे. आम्ही आता चुकून आमचा तिथून चुकल्यामुळं आमची वाट लागली, मरणाचा दम झालाय. अजून गड तर लय लांब दिसते. कधी पोचायचं, ऊन डोक्यावर आलंय, घामाघुमा अंग शरीर झालंय. एनर्जी आता डाऊन होत चाललेली. शिंदे सरकारने आणि डॉक्टरांनी शेवटी काठ्या काढल्या आधारासाठी. सरकार काय सांगाल? काठी ही जीवनाचा आधार आहे. बारीक मुलांना काठी शिकवली जाते, मोठ्या मुलांना काठी ही लढण्यासाठी हाणली जाते, आणि म्हाताऱ्या माणसाची काठी ही त्याचा पाया आहे. पण आता तुम्ही काठी कायसाठी घेतली? आता ही काठी थोडंसं चढायसाठी दम लागतोय म्हणून ह्याचा काठी घेतलेली. हा, काठी ही सह्याद्रीत आल्यानंतर आपली एक जीवनसंगिनीच बनून जाते, जे आपल्याला पावलापावली आधार देत राहते. त्यामुळं काठी सह्याद्री अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जर कधी आलात तर काठी जवळ जरूर ठेवा, जेणेकरून जर थकवा जाणवला तर तुम्ही त्या काठी टिकवीत वर येऊ शकता. 2 मिनिटात तर आपला दम पूर्ण निघून गेला. आता आपण पुढच्या वाटचालीला सुरुवात करू. दमछाक झाल्याच्या नंतर ना निसर्गता जेव्हा असं पाण्याचा सोर्स मिळतो तेव्हा तुमची एनर्जी एकदम रिफ्रेश होऊन जाते. एकदम गार आणि थंड पाणी
तर आपण त्याचा आस्वाद घेऊ. फिल्टरच्या पाण्याला काय तुम्ही विचारसाल, असं पाणी एकदम गोड, एकदम मिनरल, नॅचरल सोर्स, सगळ्या औषधी वनस्पतींना स्पर्श करत आलेलं, ह्या पाण्याची आणि मिनरल वॉटरची कधीसुद्धा तुलना होऊ शकत नाही. हे खरं अमृत आहे. किती सणावटा आला असेल तरी सुद्धा रिकवर होऊन. अवघडातली अवघड चढण आता सुरू झालेली आहे. बघू शकता सरळ भिंत चढायचं वाट चालू आहे आता. इथं परत तो खात्यातर्फे अशा रेलिंग बनवलेले आहेत आणि ह्या बाजूला निसर्ग. लांब तिथं ते कोणतं धरण, भंडारदारा ना, भंडारदारा धरणाचं बॅकवॉटर दिसतंय. ह्या बाजूला डोंगर रांगे, सगळे उंच उंच कडे आहेत आणि खाली विशाल अशी खोल दरी आहे. आणि आम्ही ह्या सरळ उभ्या वाटेने भिंत चढत आता वर चाललोय. अगा ताशिव कडा आहे तो चढत चाललोय. त्र्यंबक दरवाजाच्या मार्गे आम्ही आता वाटचाल करतोय. नेड्याच्या जवळ आहे आपण आता. आणि आता बघा तुम्हाला खोल दरी दाखवतोय. बघा कशी खोल दरी, लांबच लांब इथून दरी दिसते. पायवाट सुद्धा आहे ह्या बाजूने चढायला. लांब तिथं निसर्गाचं हे केलेलं आहे बघा, लांब तिथपर्यंत पसरलेला सगळा निसर्ग, हिरवागार जंगल बघा. इथं वारे जरा व्हायला लागले. हे आता उंचावर आलोय. इथून निसर्गाचा आनंद सगळे घेतात, बघतात. वारं वेगात वाहत आहे. निसर्गाचा आनंद घेत असताना जसं इथं उंच उंच कडे आपल्याला पाहायला मिळतात, तशीच आपल्याला ह्या बाजूला बघायला गेलं तर खोलच्या खोल दरी पाहायला मिळते. आणि लांब जर आपण बघितलं तर इथलं मुख्य आकर्षण म्हणजे ही समोर असलेली आशियातली 2 नंबरची सगळ्यात मोठी दरी म्हणजे सांदन दरी, ती पाहायला मिळते. बघा आपण जाणारच तिकडं, बघूया कसं कसं प्लॅन होते. तर माझ्या मागं तुम्ही बघू शकता हा सगळा रतनगड आहे. मस्त फुलं उमललेली आहेत. ह्या बाजूला पिवळी सुद्धा आणि जांभळ्या रंगाची सुद्धा फुलं आहेत. जवळजवळ आता गडाच्या जवळ आपण आल्यातच जमा आहे. माझ्या मागं सुद्धा भरपूर तुम्ही खोलदरी बघू शकाल. इथं असं आहे की पाय सटकला की तुमचा कपाळ मोक्षच आहे. कुठली तुम्हाला ह्याच्यामध्ये सूट मिळू शकणार नाही. त्यामुळे फार जपून चालावं लागते. म्हणूनच इथं अशा पद्धतीचे रेलिंग सगळे उभे केलेले आहेत. आणि ह्या बाजूला बघा कशी छान ही जांभळी फुलं उमललेली आहेत. त्या बाजूला काही काही ठिकाणी आता ही बघा इथं पिवळी आहेत. अशा पद्धतीने सगळा निसर्ग नटलेला आहे. आणि आपण आता हे इथनं प्रवास करत करत वरती चढतोय. वाट बघा किती सुंदर आहे. हे फक्त निसर्गातच आल्यावर पाहायला मिळू शकतं. खरंच आहे, सह्याद्रीचं रतनगड अजूनही जीवाजीव आहे, हसू आहे. महाराष्ट्रात जन्माला येऊन सह्याद्रीत नक्कीच फिरायला आलं पाहिजे. पण आहे अजून. अशा प्रकारे आपण आता शिडीच्या वाटेपाशी पोचलोय. आणि इथून खऱ्या अर्थाने गडाच्या पायऱ्या सुरू होतात. बघा कळून सुद्धा येत नाही. कोणत्या शत्रूला कळणार आहे की इथं ह्या एवढ्या सगळ्या निबिड अरण्यात आणि इथं अशा पद्धतीने गडावर जायला पायऱ्या असतील. बघा तुम्ही इथं छुप्या पायऱ्यात लगेच कोणाला दिसत सुद्धा नाहीत. ह्या बाजूला सरकार काय सांगाल? खरंय, हे होणे नाही आणि होऊ शकत नाही. हे बघायला यायलाच पाहिजे का नाही? यायलाच पाहिजे, प्रत्येकाने यायला पाहिजे. आयुष्याचं लेणं हे लेणं घेतलंच पाहिजे. व्हिडिओ मध्ये बघण्यापेक्षा हे प्रत्यक्षातला आनंद अहो शब्दात वर्णन करतात ना, असा आनंद हा. तुम्ही बघा ना केवढी भव्यता आहे. हे असं अंगावर आल्यासारखं आहे, जबरदस्त आहे. केवढा केवढा मोठा उंच उंच खडक आहे. चला आता ह्या पायऱ्या चढायला आपण सुरू करू. थोडंच राहिलं आपलं आता. वरती पायऱ्या जशा सुरू होतात तशा सुरुवातीच्या पायऱ्या थोड्या सॉफ्ट लागतात, म्हणजे थोडे अशी उतर चढाई. पण जसं काय पुढे येतो अशी छातीवरती चढण अशी म्हणजे माकडागत चढा लागत आहे वरती. पक्क पिठच पडतंय आणि दम पण खूप लागतंय.
उराव पाहिजे उराव माकडा गती घ्यायला लागत आहे. चला आता आपण चाललोय बैल मराच्या मानाचा रे बैल मानाचा. कसे गुडघ्याला गोळ कसे वांगालाच येत आहे गुडघ्यात वांगाला चालू झालं. चांगला 1-1 किलोचा गोळा आहे का नाही. फायनली आपण पायऱ्या चढत चढत कसं तरी आपण आता त्र्यंबक दरवाजापर्यंत पोहोचलेलो आहे. इथं थोडा थोडा शिंतोडा उडतोय पाण्याचा आणि मोहीम सर झाल्याचा आनंद वाटतोय. झालं जातं थोडंच. आल्या पायऱ्या चढ्या सगळ्या उरून आल्यानंतर पहिलं शिवकालीन दर्शन जर आपल्याला काय होत असेल तर इथं हा असलेला दरवाजा आहे. अजून सुद्धा सुस्थितीत असलेला दरवाजा, ज्याला अजून लाकडी दरवाजे सुद्धा आहेत. बघू शकता खूप सुंदर पद्धतीने अजून राखीव आहे. ह्या बाजूला एक खिडकी आहे आणि हे मला वाटतं गोमुख असावं. अशा पद्धतीने इकडनं येऊन इकडनं जसं रायगडला आहे तशा प्रकारचं गोमुख असावं. आणि हा शिवकालीन अवशेष म्हणजे त्र्यंबक दरवाजा, तिथं आपण आता येऊन पोचलो. आपण गडाच्या माथ्यावर आलेलो आहोत आणि माझं मागं तुम्ही बघू शकता सह्याद्रीची विशाल अशी रांग पसरलेली आहे. बघा आपल्याला डॉक्टर सांगतील नक्की कुठं कुठं काय काय. डॉक्टर सांगा कुठं कुठं काय काय. आलंग मलंग कुलंग आणि कळसुबाई. बघा ही सगळी इथं रांग दिसते. ही समोर उंच दिसते ती कळसुबाई आहे. हे आलंग मलंग कुलंगचे इथं हे 3 किल्ले दिसतात. हे घाटगड धरण आहे बघा. हे नेड आहे, हे घाटगड धरण आहे, इकडं संदन दरी आहे. हे सगळं एकदम आपण माथ्यावर आहे. अजून सुद्धा गड बघितलं तर इथं 30% एवढाच उंच जायचं राहिले आणि आपण एकदम टॉपला आहे सध्या. मस्त नेडेच्या खाली आम्ही आता घरून आणलेला सगळ्या भोजनाचा आस्वाद घेतोय. भेळ आम्ही इथं बनवली. उद्धव महाराजांनी बिरड आणलं होतं. भाकरी आहे, टोमॅटोची चटणी आहे, फरसाणी आहे, भेळ आहे. डॉक्टरांनी शेंगदाण्याची चटणी आणली, त्यांच्याकडे पण भाकर आहे. याच्यात सुद्धा टोमॅटोची चटणी आहे, बेसन पोळी, भाकरी. या बाजूला अजून बरंच काय काय ते आता नंतरच्या ह्याच्यात आहे. आम्ही सगळे इथं आता मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतोय. ओरिजिनल मला पाहिजे. ह्याच्यात हे इथं मलिदा सुद्धा आहे. याची चव तुम्ही कधी चाकली असेल तर मला कमेंट करून सांगा मलिदा कसा लागतो. हे अप्रतिमच आयटम आहे. आम्ही आता इथं मस्त निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेतोय वन भोजनाचा. या जेवायला पोटभर भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही आता मस्त इथं उन्हाला बसलोय. ऑक्टोबर हिट चालू असून सुद्धा आम्ही उन्हाला बसलोय. कारण तसं आहे, कारण ह्या बाजूला बघा तुम्ही इतकी झाडं आहेत. सगळ्या झाडांच्या मुळं वातावरणामध्ये खूप थंडावा आहे. आणि ह्या बाजूला जर तुम्ही बघितलं इथं नेड आहे आणि नेड्यातनं इतका जोराचा वारा वाहतोय आणि तो इतका थंड आहे की त्याच्यामुळं आम्हाला तिथं बसावं असं वाटेना. ते आम्ही सावली सोडून मस्त उन्हाला येऊन बसलो आणि ह्या सगळ्या उन्हाचा आनंद घेतोय. समोर लांब पसरलेल्या निसर्गाचा सुद्धा आनंद घेतोय. सरकार थोडीशी वामकुक्षी करतात. सूर्याच्या सावलीत झोपलोय. उद्धव महाराज सुद्धा वामकुक्षी करतात आणि मी आणि डॉक्टर आम्ही इथं निसर्गाचा आणि उन्हाचा आस्वाद घेतोय. जेवण करून झाले, आता ऊन खातोय. आता आपल्याला थोडी आता गंमत करायची. आपण बघा सरकार झोपली, थोडासा लिंबू. सरकार रिॲक्शन मारत होते. सरकार सगळी आपली गंमत ऐकत होते. सरकारांनीच आपली गंमत केलेली आहे. पिऊ दे म्हणले आयत मिळतील पिऊन घ्या. किल्ले रतनगड सर करत असताना आपल्यासोबत काही अनोखे लोक आहेत. बघूया त्यांचे प्रतिक्रिया जाणून घेऊया. आजी तुमचं नाव काय? सुंदराबाई. तुमचं वय सांगा. वय असेल 40. तुम्ही गड सर करून आले तेवढं तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला छान वाटलं मस्त. काय तुमचं म्हणजे नियोजन कसं काय? तुम्ही गड यायला कसं काय ठरवलं? तुम्ही इथंच राहिलाय का? नाही, आम्ही पार टाकेद सर्व तीर्थ टाकेद होय तिडून आलोय. मी इथं तुम्ही काय फिरायला आले आता? आम्ही दर्शनाला आलोय देवीच्या. देवी दर्शनाला यात्रा आहे म्हणून. हा. तुमचं वय सांगा आजी. मला नाव सांगा आधी. भीमाबाई गुंडे. तुमचं नाव वय काय तुमचं?
होय आता होय बरं. तुम्ही सुद्धा दर्शनाला झाले ना? हा. तुम्ही तिघी एकाच गावच्या आहेत का? याच गावात होय रतनवाडी हा ना होय. मग तुम्ही सगळे यात्रेला इथं यात्रेला यात्रेचं स्वरूप काय असतं आता? काय काय होतं इथं? आता हे वाटाची यात्रा राहते प्रसाद देवीला आणि मग काही इच्छा पूर्ण करीत्यात होय असं देवीची प्रसाद करीत्यात. हा. मग तुम्ही आता प्रसादाच्या साठी हा चालू आले आहे काय? हा होय. मग तुम्ही बरंच अंतर चालून आले. एवढं वय असताना सुद्धा तुम्ही दरवेळेस येत असता का? हा नाही येतोय ना दरवर्षी येता का? नाही आम्ही माझ्या झाले 2 टाइम आता पहिल्यांदाच होय. हा बर बर बर. बघू शकता की किती लहान लहान मुलं सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. बाळा तुझं नाव सांग. इतक्या उंचावर आले, तुझे पाय दुखले नाही का? पाय अजिबात दुखत नाही तुझे? कसं वाटते तुला इथं आल्यावर? छान वाटते ना? बाळा तुझं नाव सांग. संध्या. आणि तुझं वय काय सांगतील तुला? 7 वय. काय तुझे पाय दुखतात का वर आल्यावर? कसं वाटते तुला वर आल्यावर? एवढं उंच आली तू. भारी वाटते का नाही? तू पण यात्रेलाच आली का? याच्या आधी आली होती का? कधी आली होती याच्या आधी? होय. बघा लहान लहान मुलं आणि वयस्कर असून सुद्धा आजी कुठले कारण न देता इथं गडसर करायला आलेले आहेत. आपण तरुण पोरांनी कशाला इथं हे करायला पाहिजे? एवढी चांगल्या निसर्गाचा आनंद आपण इथे येऊन घेतलाच पाहिजे. आम्ही आलोय, तुम्ही सुद्धा या. एक तास शिवकाडा बघावा आणि त्याचं सौंदर्य नजरेत भरावं असं आपण विचार करत तोपर्यंत दुसरा तास शिवकाडा आपल्या डोळ्यासमोर येतो. त्याचं सौंदर्य नजरेत भरावं असं बघावं तर तिसरा तास शिवकाडा आपल्या डोळ्यासमोर येतो. एकापेक्षा एक तास शिवकडे एवढे सुंदर आहेत बघायला आणि इतके जबरदस्त उंचीला आहेत की एखाद्याला धडकीच भरण असे आहेत. बघा तुम्ही किती सुंदर आहेत. आता थोडंसं धुकं आहे त्यामुळे थोडीशी हेज आहे, तरी पण आपण परफेक्ट वातावरणामध्ये इथं आलेलो आहे. अजून थंडी पडायची आहे तरी सुद्धा इथं आपण बघू शकतो किती धुकं आहे वातावरण. आम्ही सकाळी उतरलो तेव्हा थंडी तर होतीच आणि इथं काही बुर्जाचे थोडेसे अवशेष आहेत ह्या बाजूला पडलेले आणि इकडं रतनगडाची बॅक साईड दिसते. इथं काय आहे दादा? इथं काय आहे? दरवाजा आहे. हे बघा दादानी ह्या खेकडा पकडलेला आहे. हे बघा कसा आहे. कुठं पकडला दादा? इथं खाली. हे बघा नांगी नांगी कशा धरल्यात त्याच्या. त्याला खाली सोड रे 2 मिनिटं. हे बघा फक्त जरा पळून नको देऊ, परत धर. हे बघा बघा चालला पळून कसा जातोय क्रॉस. कशी वाकडी चालायची. निघाला परत आपल्या घरी. हेवा कसा आहे. नैसर्गिक वैविध्याने नटलेला असा हा रतनगड. चला आपण पुढच्या वाटचालीला जाऊ. ही वाट अशी आहे की जवळजवळ रतनगडाला प्रदक्षिणाच पूर्ण होते. आपण त्र्यंबकगड चढून आलो होतो आणि आता आपण देवीच्या मंदिराकडे जातोय. खोलदरी असल्यामुळे इकडे प्रोटेक्शनसाठी ह्या रेलिंग उभ्या केलेल्या आहेत. थोडी चढण आहे, बाकी सपाट प्रदेश आहे. पिवळी आणि जांभळी फुलं छान दिसतात. कितपत क्लिअर दिसते काय आता मी सांगू शकत नाही इथं उन्हाची खूप तरीप असल्यामुळं. पण जर तुम्हाला हे विहंगम दृश्य जर अंगावर येत असेल तर मला कमेंट करून सांगा. किती जबरदस्त आणि ताशीव निसर्गता कडेत आणि खोली बघा अति प्रचंड खोली आहे. ह्या खोलीचं वर्णन करूच शकत नाही. इतकी जबरदस्त खोली की प्रत्यक्ष इथं आल्यावरच तुम्हाला बघायला मिळेल की आपण महाराष्ट्रातल्या किती उंचीवरच्या प्रदेशावरती आहे. समुद्र सपाटीपासून किती खोल आहे इथं बघा. बघा किती जबरदस्त आहे. बघा केवढी खोली आहे. ही खोली तुम्ही बघू शकता. इथे बघा दरी बघा झापकन खाली गेलेली. टकमक टोक वगैरे ह्याच्या पुढं किती वेळा फेल होईल बघा तुम्हीच. तरी टेहळणीचा गड असावा. केवढा जबरदस्त आहे. अलौकिक. काय सांगाल उद्धव महाराज, काय सांगाल हे सगळं बघितल्यावर? सह्याद्रीला उगच नाही म्हणत. दगडांच्या देशा, राकट देशा, कणखर देशा, तसंच सगळे महाकठीण महाभयंकर. मुघल उगच पळायचे नाही मराठ्यांना घाबून. या तो बा कसलं आहे जबरदस्त. आवरण सरकार खाली बघा कस काय डेंजर आहे का नाही. भयंकर खोलदरी, लय खोलदरी भयंकर. डॉक्टर हे बघा डॉक्टर खतरो के खिलाडी आहे.
तिथून बघा कसं काय म्हणतात. डबल टिबल ये या मागे एक आहे अलीकडे एक आहे. डॉक्टर दरी खोल करसान तुम्ही मागा या, पडलात तर जास्त खोल व्हायची दरी. सरकार काय सांगाल? पॅराशुटे माय फाटेल आहे काय नाही काय नाही. सरकारांची बोलती बंद झाली असा सगळा कडाय हा जबरदस्ती. ते बघून त्यांना बोलायला सुचना म्हणजे तुम्ही इमेजिन करू शकता. बघा कस काय युवराज. खूप जबरदस्त आहे. खाली जर बघितलं तर अक्षरशः चक्कर येण्यासारखं दृश्य दिसतंय. खूप खोल दरी आहे. हे जर असं जर पाहायचं असेल तर तुम्हाला सह्याद्रीतच यावं लागेल. तरी दुसरं कुठं अनुभव घेता येणार नाही. आणि तरी डॉक्टर असं म्हणतात की तुम्ही अजून पुढे या, ह्याच्यापेक्षा जास्त खतरनाक आणि ह्याच्यापेक्षा जास्त विहंगम दृश्य तुम्हाला बघायला मिळेल. ते एवढंच बघून आपली फाटून हातात येते म्हणल्यावरती पुढे जातं काय असं. हे काय डेंजर. इथनं बघा, इथनं पाणी व्हायची वाट गेलेली आहे. अशी छोटीशी नदी म्हणता येऊ शकते गेलेली आहे तिकडं आजपर्यंत. ती सुकून गेली आता ऑक्टोबर महिन्यातच. पण काय प्रचंड निसर्गाची किमया आहे. काय बेलाग दुर्ग आहे आणि काय सह्याद्री दिसतोय. जबरदस्तच. केवळ आलो की केवळ एका बाजूला अजस्त्र खोल दरी आहे आणि एका बाजूला अशी नाजूक नाजूक सुंदर सुंदर अशी फुलं आहेत. आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी असं आच्छादन पांघरले की ते बघायला सुद्धा अप्रूप वाटतंय. बघा किती नाजूक नाजूक फुलं आहेत इथं. हे बघा तुम्हाला दाखवतो बघा कशी आहेत नाजूक नाजूक अगदी. सगळीकडं असं आहे. अवशेष म्हणाल तर गडावरती जास्त काही विशेष औषध नाही आहेत. एक दोन ठिकाणी काही ज्योती आहेत, काही बुरुज आहेत, काही वाटा आहेत. तसाच माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा एक बुरुज आहे. या बुरुजापाशी आपण आलेलो आहे आणि ह्या बुरुजाच्या तिथून हे सगळीकडं लक्ष ठेवता येते. यालाच इकडं उपबुरुज खाली एक आहे, इथं छोटा आणि इथं त्या बुरुजाला वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हा बुरुज आहे. भरपूर पडझड झालेली आहे बुरुजाची. त्याच्या शेजारी काही पाण्याचं टाक आहे, काही काही मोठी टाकी आहेत. एकदम थंडगार पाणी आहे इथं, पिण्यायोग्य पाणी आहे अजून तरी. नंतर ते खराब होऊ शकतं. आणि हे दिसणारं सगळं दृश्य हे एक तिथं खाली उपबुरुज आहे बघा, त्या बाजूला दिसत असेल. त्या बुरुजावर जाऊन वरतून इकडचं दृश्य दिसतंय. ह्या बाजूला गड दिसतोय. फोटो सेशन चालू आहे इथं. बघतोय आम्ही सगळं आता. ह्याच बुरुजाच्या खाली ह्या इथं रस्ता आहे आई रत्नादेवीच्या दर्शनाला जाण्यासाठी. आज देवीची यात्रा आहे. योगायोग बघा किती सुंदर आहे. इथं मारुतर आहेत, चालू ना हे बघा. इथं मारुतर आहे, तिथं गणपती बाप्पा आहेत, सपत्नीक आहेत, रिद्धी सिद्धी सकट गणपती बाप्पा आहेत इथे बघू शकता. आणि हे शिल्प कशाचं आहे हे बघून मला तुम्ही कमेंट करून सांगा काय नक्की हे शिल्प. इथं फुल कोरलेलं आहे ह्या बाजूला, बारीक बारीक छोटे छोटे वेगवेगळे डिझाईन आहेत. इथं वेगळे डिझाईन आहे, तसंच ह्या बाजूला सुद्धा वेगळं डिझाईन आहे. दोन्ही डिझाईन सेम आहेत. इथं मशाली अडकवण्यासाठी खोबणी आहे ह्या ठिकाणी बघू शकता. इथे एक डिझाईन आहे छान, हे बघा छान फुल कोरलेलं आहे. हे जसं फुल आहे तसं हे फुल नाही, ह्याचं डिझाईन वेगळं आहे. दोन्ही वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन. ह्या बाजूला सुद्धा मसाला लावायला खोबणी पाल आहे आणि भली मोठी गले लठ्ठ पाले बघू शकता किती मोठी म्हणजे काय म्हणता तुम्ही ह्याला. बघा केवढी मोठी पाले. तर आता आपण रत्नादेवीच्या दर्शनाला जाऊ. इथं आज यात्रा आहे, त्यानिमित्तानं भरपूर लोक आलेले आहेत. आपला योग पण चांगला घडला आहे की आपण कुठलीही माहिती नसताना सुद्धा यात्रेच्या दिवशी गडावर आलो आहे आणि योगायोगाने देवीचं दर्शन घडते. इकडून उतरण्याची वाटसुद्धा आहे. तर आपण आता दर्शन घेऊ. एवढा सगळा लांबचा पट्टा बघा, त्या तिथून आपण इकडं आलेलो आहे. पूर्ण रतनगडाला आपण फेरफटका मारला, प्रदक्षिणा आपली पूर्ण झाली. एवढं सगळं फिरत फिरत आपण आलेलो आहे. आणि आता इथं गुहेमध्ये छान देवीचं मंदिर आहे, तर इथं आपण दर्शन घेऊया. भंडारदरा
धरणाचं बॅकवॉटर तिकडे दिसतंय आणि ह्या बाजूला यात्रेमुळे भरपूर गर्दी आहे. छोट्या छोट्या गुहा आहेत. हे बघा किती मोठा हा खडक आहे आणि इथं गुहा आहे आणि या ठिकाणी देवीचा प्रसाद बनवायचं काम सुरू आहे. संध्याकाळी कदाचित प्रसाद असावा. देवीची सगळी यात्रा बित्रा झाल्यावरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जेवण करतात. खालून चढून आल्याच्या नंतर ना गोव्यामध्ये राहण्याची सोय होती आणि इथं बघा लोक बसलेले आहेत सगळे आणि इथं देवीचा प्रसाद बनवायचं काम सुरू आहे. बघा हे बघा इथं खीर बनवली जाते. तांदळाची खीर का? तांदळाची खीर बनवणं चालू आहे. इथं देवीचा प्रसाद असं सगळं इकडे सुरू. प्रत्येक जण आपल्या घरचे थोडे थोडे तांदूळ इथे घेऊन येतो, खीरमध्ये घालतो. कोण लाकडं आणतं, कोण अशा पद्धतीने सगळं देवीची यात्रा एकत्रितपणे गाव साजरा करतोय. बघा कसं सुंदर दृश्य आहे. हे फक्त गावाकडे बघायला मिळते आपल्याला आजकाल. लांबपर्यंत दिसणारी ही सगळी निसर्ग सौंदर्याची वैविध्यता. ह्या गोव्यामध्ये जर तुम्ही ध्यान करायला बसले तर केवढं तुम्हाला सुंदर दिसायला आहे. समोर दृश्य केवढं समोर सुंदर आहे आणि ह्या बाजूला इथं गोवा आहे आतमध्ये. हा केवढी खोल आहे आतमध्ये. अंधार पण आहे बराचसा इथं, पण जणू काय 1 BHK टाईप इथं आहे. इथं बेडचं दृश्य थोडंसं कोरलेलं आहे या ठिकाणी. या ठिकाणी अजून आतमध्ये काहीतरी खोल नाही, इथं जास्त काय खोल नाही आहे. हे इथं गुहा कोरलेली आहे, भिंतीने बांधून घेतली. निसर्गता गुहा आहे, त्याला इथं भिंतीने बांधून थोडंसं तोंड बंद केलं आहे, त्याचं पडझड झालेले असावे. इथं हा एक दगड आहे, नंतर इथं बांधलेले आहे या ठिकाणी. बघा कसं आहे दृश्य. तर उतरंडीच्या वाटेवर आम्ही आहोत आणि आता इथं बघा गणपती बाप्पाची नृत्य करतानाची मूर्ती इथं पाहायला मिळते. दोन्ही पाय जोडलेले आहेत, खाली पितांबर नेसलंय, 4 हात आहेत आणि नृत्य करणारी ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे डाव्या सोंड्याची. बघा किती सुंदर आहे. आणि उतरायची जी वाट आहे ती वाट ही आहे. तिथं युवराज महाराज माकडाचे खेळ करून दाखवतात आणि आपण आता ह्या पायऱ्या उतरतोय. खूप छोट्या साईजच्या पायऱ्या आहेत. प्रत्यक्षात जेव्हा हा दरवाजा वर्किंगमध्ये असेल तेव्हा तर ह्या पायऱ्या किती खतरनाक असतील. आता तरी इथं लोखंडाच्या पायऱ्या शिडी केलेली आहे, त्याच्यावरून आपण उतरतोय. बघा कसलं डेंजर आहे. इकडं खोल दरी आहे आणि हे उतरायचं आहे जबरदस्तच. माकडाचे खेळ संपलेले आहेत आणि नॉर्मल उतरणी युवराज शेटनी सुरू केलेली आहे. अलौकिक रत्नांचे खाण असलेला, अनेक अमृत झरे असलेला असा हा आपला रतनगडचा परिसर आणि तिथून वाहत असलेला हा असा अमृताचा झरा, त्याचा आत्ता आपण आस्वाद घेत होतो. इतकं गार आणि थंड पाणी आहे. आत्ता आपण गड उतरत होतो आणि उतरत असताना अशा सुंदर पाण्याचा, थंड गार पाण्याचा जेव्हा तुम्हाला आस्वाद घ्यायला मिळतो त्याची मजाच काय आवर आहे. पूर्ण डोकं बुडून चेहरा पूर्ण गार थंड पाणी शिकाव केल्यानंतरनं जो फ्रेशनेस आणि जे थंडावा मनाला शरीराला जाणवतोय सगळा थकवा निघून गेलेला आहे. आणि हे पाणी पिल्याच्या नंतरनं शरीरामध्ये जी एनर्जी संचारली वर्णतीत आहे, हे फारच अलौकिक आहे, हे फारच सुंदर आहे. तर अशा प्रकारे आपला होता हा रतनगडचा व्लॉग. जर तुम्हाला हा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की ह्या सगळ्यामध्ये आम्ही तुम्हाला थकलेलो दिसलो का, तुम्ही सगळा हा व्लॉग एन्जॉय केला का, तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला नक्की सांगा. ह्या मागच्या बाजूला रतनगड आहे आणि आम्ही तो पूर्ण आता उतरण करून खाली आलेलो आहोत. सकाळी 7 वाजता आम्ही गडावरती जायला सुरू केलं होतं आणि आता 1:30 वाजलेले आहेत दुपारचे. आम्ही गड पूर्ण फिरून सगळं काही बघून यात्रेत देवीचं दर्शन वगैरे घेऊन पुन्हा खाली आलेलो आहोत.
आता पुढचं नियोजन आमचं सांदनदरी आहे, बघूया जर शक्य झालं तर त्याचा व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवर दिसेल. नाहीतर तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.